नमस्कार, मी शुभांगी कोपरकर माझ्या स्वरचित कविता वाचनाच्या चॅनेलवर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज पुन्हा एकदा पद्मावर्तनी मात्रावृत्त सादर करते। म्हणजे आपल्याला माहितीच आहे 8-8 मात्रांचे खंड असतात। एक खूप सुंदर वृत्त आहे सूर्यकांत या नावाचं। त्यालाच अजून एक नाव आहे समुदित मदना। बालकवींची औदुंबर ही कविता याच वृत्तामध्ये आहे। आजची माझी जी कविता आहे त्यामध्ये एक निसर्गातलं आपलं सगळ्यांचंच निरीक्षण आहे की कुठेतरी काहीतरी आपल्याला छान दिसत असतं आणि ते नाहीसं होतं, मग मन खट्टू होतं। पण खरं तर काही काळानंतर पुन्हा आपल्याला काहीतरी छान दिसणार असतं। तर हे रोजचं निरीक्षण आहे खरं सांगितलं तर, तेच माझ्या या कवितेतून मी व्यक्त केलंय। सूर्यकांत या मात्रावृत्तातली कविता आहे। खंड आहेत 8+8+8+3। शेवटचा खंड हा फक्त 3 मात्रांचा आहे। हे या वृत्ताचं खरं तर सौंदर्य आहे। कविता ऐका। अंधारुनी येई अचानक प्रकाश गेला कुठे, अंधारुनी येई अचानक प्रकाश गेला कुठे, सूर्यापुढले मेघ निवळता मळभ तेथले फिटे, काय खेचते आत जळाला शुष्क किनारा पडे, काय खेचते आत जळाला शुष्क किनारा पडे, उधाण लाटा पुन्हा धावती थेट किनाऱ्याकडे, उधाण लाटा पुन्हा धावती थेट किनाऱ्याकडे, पिवळी होऊन पाने गळती आता व्हावे कसे, पिवळी होऊन पाने गळती आता व्हावे कसे, परंतु जीवित झाडांवरती त्यांचे हिरवे ठसे, परंतु जीवित झाडांवरती त्यांचे हिरवे ठसे, ग्रीष्म झळांनी धरा तापता भेगा पडती जिथे, ग्रीष्म झळांनी धरा तापता भेगा पडती जिथे, रिमझिम पाऊस घेऊन येतो कोंब कोवळे तिथे, रिमझिम पाऊस घेऊन येतो कोंब कोवळे तिथे, एक फूल कोमेजून जाते एक नवे उमलते, एक फूल कोमेजून जाते एक नवे उमलते, चैतन्याची नवी झळाळी फांदीवर पसरते, चैतन्याची नवी झळाळी फांदीवर पसरते, गळून पडते कुठे फुलाची हळूहळू पाकळी, गळून पडते कुठे फुलाची हळूहळू पाकळी, दिसे चिमुकले फळ धरलेले त्याच फुलाच्या तळी, दिसे चिमुकले फळ धरलेले त्याच फुलाच्या तळी, लय आहे नांदी सृजनाची, लय आहे नांदी सृजनाची, निसर्गातून कळे पुन्हा फिरूनी सुख मोहरते, हाच दिलासा मिळे, पुन्हा फिरूनी सुख मोहरते हाच दिलासा मिळे। सूर्यकांत किंवा समुदित मदना या वृत्तातली माझी ही कविता कशी वाटली जरूर सांगा, कमेंटमध्ये लिहा, कविता शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।